सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रोतृप्ती. आज आपण मीन राशीनुसार प्रेमविवाहाचे योग नेमके कसे तयार होतात हे अगदी साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण प्रत्येकाच्याच आयुष्यात लग्नाचा विषय मनात आला की एकाच वेळी अनेक प्रश्न निर्माण होतात. माझा प्रेमविवाह होईल की आयोजित विवाह होईल? माझा जोडीदार कसा असेल? आमचे स्वभाव जुळतील का? असे अनेक प्रश्न. आणि सगळ्यात महत्त्वाचा मोठा प्रश्न म्हणजे की आमचं वैवाहिक आयुष्य कसं जाणार आहे? हे असे अनेक प्रश्न घेऊन हे सगळे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि खरे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं तुमच्या पत्रिकेमध्ये 100% असतात. इथे आपण मीन राशीचा विचार करतोय तर मीन राशी कशी आहे तर द्विस्वभावी आहे. त्यामुळे हे लोक सतत विचारत असतात, सतत संभ्रमात असतात आणि त्याच्यामुळे ठाम निर्णय घेताना हे मागे पडतात. परिणामी काय होते, समोरची व्यक्ती जो निर्णय घेते त्यालाच ते होकार देतात. तर तुम्ही तुमच्या मतावर आधी ठाम राहायला शिका. 2 वेळा तुमच्या मतांचा विचार करा. आणि इथे काय होतं, आणि यांचा जो जोडीदार देखील मिळतो तो बऱ्याच वेळा त्यांच्याच स्वभाव त्यांच्यासारखाच साधारण असल्यामुळे दोघंही विचार खूप करतात पण ठाम निर्णयावर लवकर पोहोचत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येक प्रसंगात करिअरपासून तुमच्या आयुष्यापर्यंत तुम्ही योग्य निर्णय न घेतल्यामुळे प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात बरेच असतात. आता आपण पत्रिकेतील प्रेमविवाहाचे योग समजून घेत आहोत. जर पत्रिकेच्या चतुर्थ स्थानात चंद्र आणि बुध या 2 ग्रहांची युती असेल तर प्रेमविवाह इथे निश्चितपणे घडून येतो. आणि ही जर युती तृतीय स्थानात असेल, सप्तम स्थानात असेल तरी देखील प्रेमविवाहाचे योग हे अत्यंत सुंदर तयार होतात. आणि खरं सांगायचं झालं तर ही युती पत्रिकेच्या 12ही आपली जी 1 ते 12 स्थानं आहेत त्या कुठल्याही स्थानात असेल तरी सुद्धा प्रेमविवाह हा होऊ शकतो. फक्त त्याचे परिणाम जे असतात ते तुमच्या स्थानानुसार बदलत जातात. आता जर पहिल्या स्थानात असतील आणि याच ठिकाणी जर गुरु महाराज असतील तर तुमचा प्रेमविवाह हा अतिशय बळकट झालेला असतो. आता जर हीच युती तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजे कुटुंब स्थानात असेल तर मात्र तुमच्या विवाहासाठी कुटुंबाकडून प्रचंड विरोध होतो. पण मग तुम्ही ते थोडं इमोशनल होऊन वगैरे अशा पद्धतीने ते सांभाळून घेता. आता जर हीच युती तृतीय स्थानात असेल तर तुमच्याकडे तुमच्या आईकडनं विरोध होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर ही युती षष्ठ आणि अष्टम स्थानात असेल तर मात्र तुम्ही जरा 10 वेळा विचार करा. कारण विवाहानंतर इथे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. तुमच्या नात्यांवरच प्रश्न येऊ शकतो. आता ही जर युती भाग्यस्थानात असेल तर विवाह थोडा उशिराने होतो पण विवाहानंतर भाग्योदय देखील 100% घडून येतो. आता ही जर युती तुमच्या दशम स्थानात असेल तर मग इथे काय होतं, तर इथे प्रेम हे नक्की होतं, विवाह होतो पण विवाहानंतर तुमचं जे नातं म्हणजे ॲडजस्टमेंट करायला बराच वेळ जातो. नातं स्थिर होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. आता जर हीच युती व्ययस्थानात असेल तर तुम्ही काय करता, तुम्ही जर परदेशात राहत असाल तर प्रॉब्लेम नाही, तिथेच तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो. थोडक्यात चंद्र आणि बुध यांची युती मीन राशीसाठी प्रेमविवाहाचे मुख्य योग निर्माण करते. यानंतर दुसरा महत्त्वाचा योग म्हणजे मंगळ आणि शुक्र युती. ही युती पत्रिकेच्या तुमच्या कोणत्याही स्थानात असेल तरी प्रेमविवाहाचे योग निर्माण होतात. आता पंचम स्थानात बुध आहे, सप्तमात चंद्र आहे तरी सुद्धा प्रेमविवाह होऊ शकतो. आता जर सप्तम स्थानात चंद्र आहे, पंचम स्थानात बुध आहे आणि लाभस्थानात गुरु महाराज असतील तर हा एक अत्यंत चांगला प्रेमविवाहाचा योग मानला जातो. आता पंचम स्थानात गुरु महाराज आहेत, सप्तम स्थानात चंद्र आणि बुध आहेत किंवा भाग्यस्थानात जरी चंद्र आणि बुध असतील तरी सुद्धा मीन राशी किंवा मीन लग्नासाठी प्रेमविवाहाचा हा एक अत्यंत चांगला योग आपण म्हणू शकतो. आणि इथे विवाहानंतर आयुष्य देखील स्थिर होऊ शकतं. आता जर धनस्थान म्हणजे कुटुंबस्थान, द्वितीय स्थान याच्यामध्ये मंगळ आणि पंचम स्थानात बुध असेल तर प्रेमविवाह हा होतो पण कुटुंबाकडून प्रचंड विरोध असतो आणि हा लग्न करताना होतो आणि विवाहानंतर तुमच्या नात्यातला देखील संघर्ष हा कायम राहू शकतो. आता जर हीच युती चंद्र आणि बुधाची अष्टमात आहे तर प्रेमविवाह होतो पण नंतर फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आत्ता सध्या समलैंगिक विवाह किंवा एक आहे लिव्ह इन रिलेशनशिप अशा टाईपचे जेव्हा आपण योग बघतो तेव्हा साधारण राहू ग्रह बुधाचा संबंध आलेला असतो. जर आता पंचमात शुक्र आणि बुध असतील तरी देखील अशाच प्रकारचे परिणाम दिसू शकतात.
जर तुमच्या राशीत बुध आहे, पंचम स्थानात गुरु आहे आणि सप्तमात चंद्र असेल तरी सुद्धा प्रेमविवाहाचा योग होऊ शकतो. आता आपण एक अत्यंत उत्तम योगाचा विचार करू. तुमच्या राशीत गुरु महाराज आहेत, पंचम स्थानात चंद्र आहे आणि भाग्यात बुध आहे. तर प्रेमविवाहानंतर जातकाचा भाग्योदय होतो, आर्थिक प्रगती होते आणि आयुष्यात स्थिरता येते. आपण जर मीन राशीच्या विवाहाचा पहिला काळ साधारणपणे पाहिला तर 24 ते 26 या वर्षी साधारण आपल्या विवाहाचे योग असू शकतात आणि काही कारणांनी हे योग टळले तर दुसरा योग साधारणपणे 32व्या वर्षी येऊ शकतो. आता जर एकंदरीत आपण मीन राशीचा आपण इथे इतकं प्रेमविवाहाचे योग पाहिले तर एकतर मीन राशी जलतत्वाची आहे. इथे इमोशन खूप आहे, प्रेम असतं, भावना असतात, पण निर्णय घेण्यात उशीर होतो आणि पत्रिकेत काही असे चांगले योग आहेत, तसे संघर्ष देणारे पण योग आहेत. म्हणून फक्त प्रेमावर निर्णय घेऊ नका. तुमची पत्रिका समजून घ्या, 100% समोरच्याची परिस्थिती, तुमची परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ॲस्ट्रो तृप्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय ज्योतिष.